नमस्कार मित्रांनो. आज सिनेमा जग थोडं शांत झालंय. पडद्यावरचं एक चेहरा उतरलाय जो फक्त हिरो नव्हता, तो आपल्या आठवणींचा भाग होता. बॉलिवूडचा ही मॅन धर्मेंद्र आता आपल्यात नाहीत. ना मैंने जिंदगी में नहीं देखा और अब देखोगे भी नहीं. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. इन कुत्तों के सामने मत नाचना हे ऐकलं की धरमपाजी पुन्हा जिवंत होतात आपल्या आठवणीत, आपल्या हृदयात. 8 डिसेंबर 1935 पंजाबच्या नसराली गावातला मुद्दारसिंग देओल. दिवसा शेतात काम, संध्याकाळी पडद्यावर दिलीप कुमार. तेव्हाच स्वप्न पेरलं, मीही पडद्यावर येणार. 1958 मध्ये मुंबई गाठली. खिशात पैसे नव्हते, पण स्वप्न होतं मोठं. दिल भी तेरा हम भी तेरे पासून सुरुवात आणि फूल और पत्थरने त्यांना बनवलं भारताचा पहिला ही मॅन. धर्मेंद्र ॲक्शन हिरो, पण रागातही गोडवा. तू हात लगाना नहीं वरना मैं तोड दूंगा हे म्हणताना राग नव्हता, ते प्रेमाचं रक्षण होतं. शोलेचा वीरू, टंकीवर चढलेला तो माणूस आजही भारताच्या सिनेमात जिवंत आहे. अनुपमा, चुपके चुपके, सत्यकाम, त्यांच्या नजरेतला रोमॅन्स अभिनय नव्हता, अनुभूती होती. आणि मग ती ड्रीम गर्ल हेमा मालिनी. 1980 मध्ये दोघांनी लग्न केलं. आज सनी आणि बॉबी त्या प्रेमकथेचा वारसा पुढे नेत आहेत. धर्मेंद्र यांनी दाखवलं, पुरुषार्थ म्हणजे फक्त शक्ती नाही तर मृदुता सुद्धा आहे. राजकारणात गेले पण मन शेतकरीच राहिलं. शेतात फिरत म्हणायचे, प्यार बांटो नफरत मत फैलाव. त्यांच्या फिल्म्स आज आठवणींच्या रील झाल्यात. फूल और पत्थर, शोले, सत्यकाम, धरमवीर, यमला पगला दिवाना. आज ते नाहीत, पण कुणी दुसरा हेमाजी म्हणेल का इतक्या प्रेमाने? कुणी दुसरा बसंतीला थांबवेल का त्या ऊर्जेने? धर्मेंद्र गेले नाहीत, ते फक्त दुसऱ्या सीनच्या शूटिंगला निघालेत.